नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 6 न्यू सिलेबसची 1.1 मान्सून ही पोएम आहे, तर तिचा आज आपण वर्कशॉप बघत आहोत. क्वेश्चन नंबर सी, फिलिंग द ब्लँक्स युजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च्ड, म्हणजे अर्थ जमीन सुकली आहे, ती खूप कोरडी पडली आहे. सेकंड आहे द रिव्हर्स आर थर्स्टी, अर्थ नद्या तहानलेल्या आहेत. थर्ड, द क्लाउड्स आर डार्क हार्ट द लार्क, अर्थ काय होतो, ढग काळे म्हणजेच गडद झाले आहेत. चंडोल पक्ष्यांचे गाणे ऐका. फोर्थ, फेदर्स स्प्रेड द पीकॉक स्वे, अर्थ पिसे पसरवून मोर डोलतात. फिफ्थ आहे पोल्स ऑफ लाइटनिंग स्ट्रीक अँड शिमर, अर्थ होतो की विजांचे झटके, विजेची रेग आणि मंद चमक. डी, कम्प्लीट द सेंटेन्सेस युजिंग युअर प्रेडिक्शन्स, तुमच्या अंदाजानुसार वाक्य पूर्ण करा. फर्स्ट आहे इफ इट डज नॉट रेन देन देर विल बी अ शॉर्टेज ऑफ वॉटर अँड क्रॉप्स विल ड्राय, जर पाऊस पडला नाही तर पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि पिके सुकून जातील. सेकंड आहे इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन देर विल बी फ्लड्स एव्हरीवेअर, जर सतत पाऊस पडत राहिला तर सर्वत्र पूर येईल. ई, फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ, म्हणजेच कवितेतील यमक जुळणारे म्हणजेच रायमिंग वर्ड शोधा आणि लिहा. पहिला आहे बार्क, त्याचा रायमिंग वर्ड आहे लार्क किंवा डार्क. सेकंड आहे वंडर, त्याचं रायमिंग वर्ड आहे थंडर. थर्ड आहे मॅरी, त्याचं रायमिंग वर्ड आहे चेरी. आणि चौथा आहे यार्ड, त्याचं रायमिंग वर्ड होतो हार्ड. एफ, रीड द पोएम अँड कम्प्लीट द गिवन टेबल, कविता वाचा आणि दिलेला कोष्टक पूर्ण करा. आता इथे बघा, दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी किंवा सारखे शब्द निवडा. इथे काय काय दिले शब्द बघा, फ्लॅश, हॅपी, रोर, कम्प्लिटली वेट आणि स्प्रेड. वर्ड्स किंवा शब्द बघा, इथे थंडर, होस्ट, बोल्ड, ब्राईट अँड cheerful, ड्रेंच्ड, हे सगळे शब्द आहेत. तर त्याच्याशी सिमिलर वर्ड्स कोणते कोणते आहेत, तर रोर, रोर म्हणजे गर्जनेसारखा मोठा आवाज. स्प्रेड म्हणजे पाणी फवारले. फ्लॅश म्हणजे विजेचा लखलखाट. हॅपी म्हणजे आनंदी आणि कम्प्लिटली वेट म्हणजे पूर्णपणे भिजलेले. जी, विच सीझन इज मेन्शन्ड हिअर, येथे कोणत्या ऋतूचा उल्लेख केला आहे. आता इथे जे वाक्य दिलेलं आहे, जी पोएम आहे त्यातलं हे वाक्य आहे, तर त्या वाक्यातून आपल्याला त्यातला ऋतू ओळखायचा आहे. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च्ड, द फील्ड्स आर हंग्री, द रिव्हर्स आर थर्स्टी. याचं उत्तर आहे द मॉन्सून, म्हणजेच रेनी सीझन इज मेन्शन्ड हिअर, इथे पावसाळ्याच्या म्हणजेच मॉन्सून ऋतूचा उल्लेख केला आहे. एच, रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग, वाचा, विचार करा आणि पूर्ण करा. कंडिशन बिफोर रेन आणि कंडिशन आफ्टर रेन, आता ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. तर स्काय कंडिशन बिफोर रेन कसं असतो की द क्लाउड्स आर डार्क, ढग काळे झाले आहेत. आणि त्याच्यानंतरची स्थिती कशी होते की क्लिअर अँड ब्राईट, स्वच्छ किंवा इंद्रधनुष्य असलेले. लँड कसं असतो आधी, पावसाच्या आधी की ड्राईड अँड पार्च्ड, म्हणजे सुकलेली आणि कोरडी. पावसाळ्यानंतर कशी होते, पाण्याने पूर्ण भिजलेली म्हणजेच सोक्ड. अर्थ आधी कशी असते, हॉट अँड डस्टी, म्हणजेच गरम असते. आणि पावसानंतर कशी होते, हॅपी, ग्रीन अँड cheerful, म्हणजेच आनंदी. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ रिपिटेशन, कवितेतील रिपिटेशनची इतर उदाहरणे शोधा. रिपिटेशन म्हणजेच कवितेत एखादा शब्द किंवा ओळ पुन्हा पुन्हा वापरली जाते. जसं की एक्झाम्पल आहे रेन रेन, किंवा एक्झाम्पल दुसरा आहे की ओ रेन रेन कम आवर वे, ओ रेन रेन कम अगेन. तर अशा प्रकारे आपण वर्कशॉप बघितलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.